नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. 2047 साली भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल. या शतक महोत्सवात भारत एक विकसित, बलशाली राष्ट्र म्हणून घडलेला असेल, उभारलेला असेल. या संपूर्ण प्रवासामध्ये भारताची युवा शक्ती एक महत्त्वाचं अस्त्र ठरणार आहे. हीच युवा शक्ती भारताबद्दल काय विचार करते? 2047 साली भारत त्यांच्या आकलनात कसा असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, कौशलम ट्रस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन प्रज्ञावान युवा प्रज्ञा शोध ही निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. यात स्पर्धेबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माजी IAS अधिकारी लीना मेहेंदळे मॅडम. मॅडम, आपलं सर्वप्रथम हिंदुस्तान पोस्टमध्ये मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. लीना मॅडमची ओळख करून द्यायची झाली तर लीना मॅडम ह्या भारतीय प्रशासकीय सेवेतल्या माजी अधिकारी राहिलेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरी तसेच गोवा राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त ही पदही त्यांनी भूषवली आहेत. तसंच त्या कौशलम ट्रस्टच्या एक मेंटॉर म्हणून, त्या एक चीफ पॅट्रॉन म्हणून काम करत आहेत. या संपूर्ण स्पर्धेबद्दल, त्या स्पर्धेमागचे उद्दिष्ट आणि या सर्वांबद्दल आज ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अशा प्रकारची एक स्पर्धा आयोजित करावी, निबंध स्पर्धा आयोजित करावी आणि त्यातून युवा शक्तीला काय वाटतं हे आकलन त्यांच्याकडनं समजून घेण्याची गरज आपल्याला का वाटली आणि या स्पर्धेमागचा मूळ उद्देश काय? असं आहे की आपण सगळेजण बघतोय ज्या पद्धतीने भारताची प्रगती होतीये आता, त्याच्यात आपल्याला हे सगळ्यांना निश्चितपणे माहिती आहे की 2047 ह्या वेळेला भारत हा निश्चितपणे विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसलेला असणार आहे. पण मला जो फोकस वाटतो तो हा की फक्त विकसित का त्याच्या पलीकडे काहीतरी. पलीकडे म्हणजे तो आदर्श असेल, समर्थ असेल, विश्ववंद्य असेल. आपण म्हणतो की विश्वगुरु भारत असावा. म्हणजे हे स्वप्न शिवाजी महाराजांचं होतं, हे स्वप्न स्वामी विवेकानंदांचं होतं, हे स्वप्न आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं. इतर कित्येक लोकांनी आपल्याला हे स्वप्न आपल्याला एक हेरिटेज म्हणून देऊन ठेवलेलं आहे आणि आपल्यातही खूप लोकांचं हे स्वप्न नक्की आहे. तर मुद्दा असा असतो की स्वप्न पाहणं हे एक, आणि त्या दिशेने आपल्याला लक्ष्यपूर्तीसाठी आपण काय करू शकतो आणि ते करत असताना आपले मापदंड काय असतील ते आपल्याला प्लॅनिंग करता यायला लागतं. त्या प्लॅनिंग प्रमाणे आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करता यायला लागतं. म्हणून ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं मुळात टायटल असं आहे की आदर्श समर्थ भारताचे निकष काय असतील, कशा आधारे आपण ठरवू पुढल्या 20 वर्षात आपण योग्य दिशेने जातोय का नाही, आपण त्या टप्प्याप्रमाणे प्रगती करतोय का नाही, वाटचाल करतोय का नाही. आणि यामध्ये पुन्हा एक महत्वाचा मुद्दा असा ठरतो की मग आपण जे नाव निवडलंय युवा प्रज्ञा शोध, तर युवकांची भूमिका अशी आहे की आज जे विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत, जे 13वी ते अगदी पार PhD पर्यंत, हेच युवा 2047 मध्ये देशाचं नेतृत्व करत असणार आहेत. त्यामुळे त्यांना आज आपल्या देशाच्या बद्दल काय वाटतं आणि आपला देश कुठे नेऊन आपण ठेवला पाहिजे, कुठपर्यंत आपली वाटचाल झाली पाहिजे, ह्याबद्दल त्यांचं मत, आणि त्यांना ते निकष ठरवता येतात का, त्यांना ते प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, मॉनिटरिंग ह्या गोष्टींकडे त्यांचा कल आहे का, ह्या दृष्टीने त्यांचं विचार मंथन होतंय का, हा त्याच्या मागचा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या सगळ्याला थोडं प्रमोट करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आहे. मग ह्यामध्ये आम्ही काय केलंय की 8वी ते 12वी या मुलांसाठी पण त्यांना पण आम्ही एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. कारण ती मुलं 2047 मध्ये
म्हणजे युवा तेजानी भरलेली, युवा शक्तीनी भरलेली अशी ती मुलं असणार आहेत. आणि ह्याच्या जोडीला एक तिसरी पण आम्ही कॅटेगरी ठेवतोय, की जी सगळ्या सगळ्या नागरिकांसाठी खुली आहेत. कारण जे ह्या 2 वयोगटात बसत नाहीत, त्यांना सुद्धा त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. तर त्या अनुभवाचा उपयोग आणि ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला जी मुलं अगदी लहान वयीन होती आणि किंवा त्याच्या जवळपास म्हणजे 70-80 पर्यंत, त्यांनी सुद्धा हे स्वप्न मोठ्या प्रमाणावर बघितलं. त्यांनी त्यांच्या परीने काही कार्य केलेली आहेत, प्रयत्न केलेले आहेत. सो त्यांचा अनुभव पण आपल्याला मिळावा ह्या दृष्टीने ही 3 स्तरावर ही प्रतियोगिता किंवा स्पर्धा ही आपण आयोजित करतोय. मॅडम, तुम्ही आता संपूर्ण तुमच्या विवेचनामध्ये तुम्ही 2 संज्ञांचा उल्लेख केला. एक म्हणजे समर्थ भारत आणि दुसरा म्हणजे विकसित आणि आदर्श भारत. तर संपूर्ण स्पर्धकांच्या दृष्टीने आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या दृष्टीने सुद्धा मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो, की नेमकं या संज्ञांचा अर्थ तुम्हाला काय अभिप्रेत आहे आणि नेमकं याच्यातून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे? युवकांनी काय याच्यामध्ये कशा पद्धतीने या संज्ञांचा वापर केला पाहिजे आपल्या संपूर्ण विवेचनामध्ये, संपूर्ण त्यांच्या संकल्पनांमध्ये, ह्याच्याबद्दल आम्हाला अजून थोडंसं विस्तृतपणे सांगितलं तर चांगलं वाटेल. मी पहिल्यांदा म्हटलं तसं 2047 पर्यंत भारत हा विकसित देश होईल ह्याच्यात कोणालाही शंका किंवा संदेह वाटायचं कारण नाहीये. तो नक्की होणार. पण इतरही देश आज जगामधले विकसित देश आहेतच ना. रशिया असेल, अमेरिका असेल, युरोपियन देश असतील, बरेच देश आहेत, जपान आहे. तर नुसता विकसित देश का त्याच्या पलीकडे जाऊन एक आदर्श समाज, की जी भारतीय संस्कृतीची मूळ खूण आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या आदर्श समाजाचे जे काही गुण असतील किंवा जी काही व्हॅल्यू सिस्टम असेल ती थोडी वेगळी असते. नुसतं विकसित आणि आदर्शपणाने विकसित ह्याच्यात आम्ही म्हणजे फरक केलेला आहे. आणि त्या दृष्टीने एक आता छोटं उदाहरण सांगायचं तर आपण असं म्हणतो की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पण भारतामध्ये तो ऱ्हास होऊ नये, नद्यांचा ऱ्हास होऊ नये यासाठी किती सुंदर सोपी गोष्ट त्यांनी सांगितली की नदी स्नान करावं. मग नॅचरली नदी स्नान करायला गेले की लोक नद्यांना स्वच्छ ठेवतील. तर ही जी आपल्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट आलेली आहे, ही एक आपण आदर्शाकडे आपल्या समाजाला नेण्यासाठी आपण ह्या काही गोष्टी केलेल्या आहेत. तर असा आदर्श समाज आपला असेल का? आपल्याला लक्षात येतं की अमेरिका सारखा देश जेव्हा असतो तर तेव्हा त्यांना एखाद्या नरेटिव्हची गरज पडते. म्हणजे ते म्हणतात की वी आर द बेस्ट, हे त्यांचं नरेटिव्ह आहे. कारण त्यांच्याकडे इतिहास नाही, आपल्याकडे प्रचंड इतिहास आहे. आणि त्या इतिहासात वेळोवेळी आदर्श समाज कसा असावा, म्हणजे रामाचं राज्य म्हटलं तरी ते आदर्श असलं पाहिजे. आणि युधिष्ठिराचं राज्य म्हटलं महाभारत काळात तर तू कसं आदर्श राज्य करावंस असं भीष्म पितामह हे युधिष्ठिराला उपदेश देतात. किंवा त्याच्या अगोदर नारद येऊन युधिष्ठिराला उपदेश देतात की आदर्श राज्य कसं असावं. चाणक्याचं आपल्याकडे आहे राज्यशास्त्र, समाजशास्त्र कसं असावं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला विकसित आणि आदर्श ह्याच्यामधला फरक समजावून सांगतात. त्यामुळे माझा भर जो आहे आणि हे जे सगळे ह्या प्रतियोगितेमध्ये स्पर्धेमध्ये जे कोणी आम्ही आयोजक भाग घेतो आहोत, म्हणजे आयोजन करत आहोत, ह्या सगळ्यांच्या मागे मनामध्ये ही एक मुख्य गोष्ट आहे की आपला भारत देश हा फक्त विकसित देश असेल का तो आदर्शही असेल, हा एक फरक आपल्याला हवा आहे. आणि तो आदर्श होण्याच्या दृष्टीने आपण निकष काय निवडणार आहोत आणि त्याचं मोजमाप कसं करणार आहोत किंवा त्या दिशेने प्रयत्न कसे करणार आहोत. ओके.
मॅडम, हम्म. आता तुम्ही संपूर्ण संज्ञांचा अर्थही समजावून सांगितला, संपूर्ण उद्देशाबद्दल पण सांगितलं. आता आम्हाला या स्पर्धेबद्दलही जाणून घ्यायला आवडेल, की कशा पद्धतीने तुम्ही मगाशी सांगितलं, की 3 क्रायटेरियाज कुठले असणार आहेत ह्याच्याबद्दल सांगितलं. पण मुख्य स्पर्धा कशी होणार आहे? कशा पद्धतीचे निबंध आपल्या स्पर्धकांकडून अपेक्षित आहेत? सगळी शब्द मर्यादा काय? त्यांचे विषय काय असू शकतात? या सगळ्याबद्दल आपण आता अजून विस्तृतपणे चर्चा केली आणि आम्हाला विस्तृतपणे माहिती सांगितली तर चांगलं होईल. विस्तृत माहिती. हा, मी मगाशी म्हटलं तसं आम्ही 3 श्रेणी केलेल्या आहेत. एक कॉलेज वयीन म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली एक श्रेणी, तर त्यांनी त्यांच्या मताने 7 ते 10 असे निकष निवडावेत आणि ते निकष महत्वाचे का आहेत आणि त्या निकषांचं मोजमाप हे कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं किंवा त्यांना असं वाटतं की हे ह्या पद्धतीने ह्याचं मोजमाप होऊ शकेल आणि ह्या मोजमापावर आपण खरे उतरलो तर आपण तो निकष साध्य केला असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे 7 ते 10 निकषांची चर्चा ही कॉलेज विद्यार्थ्यांनी करायची आणि शब्दसंख्या आम्हाला साधारणपणे 2200 ते 2500 अशी शब्दसंख्या त्यांच्याकडून अपेक्षित आहे. जे इतर नागरिक आहेत खुल्या वर्गातले त्यांना मात्र आम्ही 3000 पर्यंत शब्दसंख्या त्यांची कमीत कमी असली पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठी थोडं टफ करतोय. ह्या उलट शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही 8वी ते 12वी ह्या वर्गातल्या मुलांसाठी जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये त्यांना फक्त 3 ते 5 निकष त्यांनी निवडावेत आणि 1000 ते 1200 शब्दसंख्या असावी असा निकष त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कधी लिहायचं, कसं लिहायचं, कसं पाठवायचं, तर आता आपण ह्या व्हिडिओच्या खाली आपण एक गुगल फॉर्मची लिंक देणार आहोत. तर तुम्ही ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी पहिल्यांदा गुगल फॉर्म भरून द्यावा आम्हाला. आम्ही त्याची तारीख 15 जून अशी ठेवत आहोत, शेवटची तारीख. गुगल फॉर्म म्हणजे काय, तर तुमचा संकल्प की हो तुम्ही आमच्या स्पर्धेत भाग घेत आहात. म्हणजे आता आमच्याकडे ऑलरेडी गुगल फॉर्म यायला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. आता लोकांनी 15 जून पर्यंत त्यांचा गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे आणि मग प्रत्यक्ष निबंध आमच्याकडे जमा करायसाठी 31 जुलै म्हणजे आतापासून सुमारे 3 महिने त्यांना वेळ मिळणार आहे. दुसरा मुद्दा की म्हणजे अर्थात तुम्ही गुगल फॉर्म भरून दिला की लगेच तुम्हाला एक ऑटोमॅटिकली एक रिप्लाय आणि रेफरन्स नंबर जनरेट होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला नियमावली आणि इतर काही प्रेमळ सूचना दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही एकदा बघून घ्यायच्या आहेत. गुगल फॉर्म लिहिताना आपण भाषेचा निकष पण निवडलेला आहे. म्हणजे कसं की ही स्पर्धा आपण मराठी, हिंदी, कोकणी, गुजराती, तेलुगू आणि संस्कृत अशा 6 भाषांमध्ये सध्या आपण ह्याचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणच्या लोकांनी, संस्थांनी आपल्याला सांगितलं की हो आम्ही ह्याच्यात तुमच्याबरोबर मदतीला आहोत, त्या त्या राज्यांमधनं आपण म्हणजे गोवा, गुजरात आणि आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा आणि आंध्र मिक्स्ड अशा राज्यांमधनं आपल्याला काहीतरी मदत मिळणार असल्यामुळे आपण ह्या सगळ्या लँग्वेजेस निवडलेल्या आहेत. अशा तऱ्हेने आणि हा जो निबंध आम्हाला पाठवायचा, तुम्ही हस्तलिखित लिहिलं तर स्कॅन करून त्याची PDF करून आम्हाला पाठवायची. जर तुम्ही डायरेक्टली कम्प्युटरवर, लॅपटॉपवर तुम्ही करत असाल तर तुम्ही जे काही निबंध आहे त्याची PDF कॉपी आम्हाला पाठवायची. म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारे PDF कॉपी हवी आहे. पण ह्याच्यात एक अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. जे लोक हस्तलिखित लिहिणार असतील त्यांना एक खास विनंती आहे की तुम्ही नंतर कधीतरी म्हणजे एकदा तुमचा निबंध दाखल झाल्यानंतर पुढल्या 15-1 दिवसात तुमचं हस्तलिखित सुद्धा आम्हाला पोस्टाने पाठवा. का तर अशी जी काही हस्तलिखित येणार असतील त्यांचा आम्ही एक हस्तलिखित संग्रह करणार आहोत की जो 50 वर्षानंतर त्याला पुन्हा एक खूप मोठं मूल्य प्राप्त होणार असेल. तर ही झाली स्पर्धेत तुम्ही कसा भाग घ्यावा. एक अजून महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. फक्त पुणे जिल्हा आणि शालेय विद्यार्थी म्हणजे 8वी ते 12वी म्हणजे त्याच्यामध्ये ज्युनियर कॉलेज इन्क्लुडेड आहे, ह्यांच्यासाठी कॉस्मॉस फाउंडेशन
ही एक पुण्यातली चांगली संस्था आहे. त्यांनी वेगळ्या म्हणजे त्यांनी एक वेगळा ह्या ग्रुपसाठी आमची काही खास पारितोषिक, खास योजना, म्हणजे पारितोषिक तीच राहतील, पण त्याचा एक मोठा समारंभ, त्याचं विशेष कौतुक असं त्यांनी एक प्लॅन केलेला आहे. पण हे फक्त पुणे जिल्ह्यासाठी असं आहे. अजून एक मुद्दा, की गुगल फॉर्म जेव्हा तुम्ही भरून देत असाल, तेव्हा हर्षद, तुला कल्पना आहे की आपल्याला पुढे परीक्षकांची पण गरज पडणार आहे. सो गुगल फॉर्म मध्ये आम्ही तोही एक ऑप्शन दिलेला आहे, की तुम्हाला निबंध लिहायचा नसेल पण परीक्षक आपण होऊ शकतो, ती पात्रता आपल्यात आहे असं वाटत असेल तर त्या दृष्टीने त्या फॉर्म मध्ये तुम्ही परीक्षक हे ऑप्शन देऊन मग तो फॉर्म, अर्थात तो फॉर्म टफ आहे, म्हणजे त्याच्यात आम्ही खूप क्रायटेरिया टाकले आहेत की असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, कारण आपल्याला परीक्षक चांगले असायला पाहिजे. एक मुद्दा अजून सांगते, की जरी आम्ही म्हटलं की 7 ते 10 निकष तुम्ही निवडा आणि एवढ्या मोठ्या शब्दसंख्येचे तुम्ही निबंध लिहा, तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की मला एकच निकष पण तुम्हाला खूप छान मांडता येणार आहे आणि शब्दसंख्या पण माझी कमी असेल पण मी तो छान मांडणार आहे, तर्कशुद्ध असेल, तो निकष स्वतः खूप महत्वाचा असेल, तर त्यांनी सुद्धा आपले आम्हाला असे निबंध पाठवायला हरकत नाहीये. कारण काय, तर त्यांना आम्ही पुरस्कार नाही देणार, पण त्यांच्या निबंधाची दखल मात्र नक्की घेतली जाईल. कारण हे सगळे निबंध आल्यानंतर पुढला प्लॅन काय आहे, तर पुढला प्लॅन असा आहे की ह्या सगळ्याचं मिळून एक डॉक्युमेंटेशन करावं, ते केंद्र सरकारला द्यावं, पुढल्या 20 वर्षांसाठी ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून सगळ्या लोकांसमोर असणार आहे. आणि त्या दृष्टीने जे चांगले विचार, चांगले निबंध हे जे असतील त्यांचा समावेश पुरस्कारासाठी जरी नाही त्याचा विचार झाला तरी अशा तऱ्हेने त्याची दखल मात्र नक्की घेतली जाईल. ओके मॅडम, तुम्ही आता संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, स्पर्धेचं स्वरूप कसं असेल, निबंधाचं स्वरूप कसं असेल, त्याच्याबद्दलच्या पात्रता या सगळ्याबद्दल इतकं विस्तृत सांगितलं. ह्याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा सांगितला की आपल्याला जे युवक ह्याच्यामध्ये भाग घेणार किंवा जे कोणी स्पर्धक ह्याच्यामध्ये भाग घेणार आहेत त्यांनाच ते निकष ठरवायचे आहेत की त्यांना कुठल्या निकषांवरती भारताचं मूल्यमापन करायचं आहे 2047 जो भारत असणार आहे त्याचं. तर हे निकष, या निकषांसाठी एक काही संदर्भ आपल्याला मिळू शकतात का? कारण हा प्रश्न विचारायचं कारण असं की आता इतकं लोकांच्या मध्ये काय आपण विचार करण्याची शक्ती थोडीशी कमी झाल्यामुळे लोकांकडे ती विचार करण्याची सवय आता कमी व्हायला लागली की काय असा प्रश्न येतो. तर त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचं एक निकष, या निकषांसाठी एक संदर्भ मिळाले तर त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीचे, आपल्याला कशा पद्धतीने विचार केला पाहिजे याची त्यांना गाईडलाईन मिळेल आणि त्याच्यासाठी त्यांना एक सोपं एक संदर्भ सूचीसारखा त्याचा त्यांना उपयोग करता येईल. अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याकडनं होणार आहे का आणि ते कशा पद्धतीने होणार ह्याच्याबद्दल माहिती सांगा. बरोबर आहे. मी जेव्हा हा निबंध म्हणजे हे निबंध प्रतियोगितेच्यासाठी आम्ही जेव्हा बऱ्याच लोकांसाठी इन्फॉर्मल चर्चा करत होतो तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला की लोकांना आपण काही संदर्भ देणार आहोत का. त्याला असं उत्तर आम्ही शोधून काढलं की आम्ही काही तज्ज्ञांना हेरून ठेवलेले आहे आणि त्यांना आम्ही अशी विनंती करतोय की बुवा तुम्ही तुमच्या ह्या विषयाबद्दल, म्हणजे हाच विषय किंवा हा निकष कसा महत्वाचा आहे असं एक छोटं लेक्चर 20-1 मिनिटाचं आणि त्याच्यासोबत प्रश्न उत्तर चर्चा असं एक आपण तुमचं लेक्चर ऑर्गनाईज करू आणि मग ते आपण युट्यूबवर टाकू, म्हणजे मग इतरांना तो संदर्भ घेता येईल. तर ह्याची सुरुवात पण झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे प्रवीण दीक्षित हे जे IPS अतिशय सिनियर IPS ऑफिसर, ते पण आता रिटायर्ड आहेत. त्यांनी आंतरिक सुरक्षा ही किती महत्वाची आहे, कशा कशा पद्धतीने आपल्याला त्याचं मोजमाप करायला हवं आहे, ह्या विषयावर एक छान लेक्चर दिलं होतं आणि ते आपण युट्यूबवर म्हणजे टाकलं नसलं तर 1-2 दिवसात आपण ते टाकणार आहे. अतिशय विस्ताराने त्यांनी हा मुद्दा मांडलाय. तसं अजून म्हणजे आर्थिक मापदंडाच्या दृष्टीने कसं मोजायचं, बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने कसं मोजावं, शिक्षण खात्यात म्हणजे शिक्षण क्षेत्रातले बदल ह्या दृष्टीने कसं मोजावं, भाषेची उन्नती आणि भाषेचं संवर्धन ह्या
दृष्टिकोनातून कसं मोजावं, आरोग्याच्या दृष्टीने कसं मोजावं, शेतीच्या दृष्टीने कसं मोजावं, असे विविध पैलू, सामाजिक सलोखा ह्या दृष्टीने कसं मोजावं, असे त्याला विविध पैलू असतील. आणि जसजसे आम्हाला ह्यातले तज्ज्ञ, पण ऑफकोर्स म्हणजे 31 जुलैच्या आधीच, सो दॅट त्या टिप्स लोकांना मिळाव्यात. पण मी असं म्हणेन की त्यांनी ह्या टिप्ससाठी वाट न बघता त्यांनी त्यांचं काम सुरू पण करावं, लेखन. आणि लेखनाआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार मंथन. त्यांनी स्वतः ह्याच्याबद्दल विचार करायला सुरुवात करायला पाहिजे. ओके. मॅडम, तुम्ही आता ह्या संदर्भ ह्याच्याबद्दल पण सांगितलं, तर तुम्ही आपल्या ह्या संपूर्ण मुलाखतीच्या आधी चर्चा करत असताना तुम्ही प्रख्यात पत्रकार आणि सध्या प्रख्यात युट्यूबर असलेले भाऊ तोरसेकर सरांबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं की त्यांनी आपल्या स्पर्धेबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ त्यांनी केला आहे या संपूर्ण स्पर्धेच्या माहितीसाठी. तर नेमकं ती आठवण काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत अप्रोच झाला आणि कशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओ केला ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि भाऊ तोरसेकर सरांनी तो कशा पद्धतीने व्हिडिओ केला ह्याच्याबद्दलही सांगा. भाऊ तोरसेकर हे आज महाराष्ट्रात असं म्हणायला हरकत नाही की ते मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ म्हणजे युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांचा माझा थोडासा परिचय होता, पण आमचे विचार समानशीले व्यसनेषु सख्यम असं आपण म्हणतो, तर आमचे विचार जुळतात हे मला माहित होतं. तर मी त्यांना ह्या सगळ्या स्पर्धेची जेव्हा कल्पना सांगितली आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की भाऊ तुमची आम्हाला ह्याच्यात मदत मिळू शकेल का, तर ते अतिशय आनंदाने तयार झाले आणि ते म्हणाले की अहो, हे तुम्ही जे काम करताय ना, हे म्हणजे एक राम सेतू बांधण्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासारखं हे काम आहे. आणि हे खारीचा वाटा हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. त्यामुळे मी तुमच्या ह्या एकूण प्रयत्नाबद्दल नक्की मी व्हिडिओ करतो आणि लोकांना माझ्या वतीने मी अपील करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले विचार करावे आणि ते विचार प्रकट करावे. सो त्यांनी एक सुंदर व्हिडिओ ह्या विषयावर केलेला आहे. मॅडम, तुम्ही आता संपूर्ण आयोजनाबद्दल सांगितलं, स्पर्धेच्या स्वरूपाबद्दल सांगितलं, उद्देशाबद्दल सांगितलं, पण ह्याच्यामध्ये संदर्भांची सूची तर नक्कीच मिळणार आहे. पण आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही असे कुठले निकष तुमच्या मनात आहेत की 2047चा जो एक समर्थ भारत घडवला जाणार आहे, घडणार आहे, याचं मूल्यमापन तुम्ही तुमच्या निकषांवरती कशा करणार आहात, असे 1-2 निकष आम्हाला त्यांच्याबद्दल त्याची माहिती आमच्यासोबत शेअर केली तर आम्हाला नक्की आवडेल. ओके, मग माझ्या मनातले 2 निकष मी सांगते. माझ्या दृष्टीने कुठलाही समाज हा 3-4 गोष्टींच्या आधारे पुढे जात असतो. त्यातलं पहिलं म्हणजे सत्य, दुसरं म्हणजे ज्ञान, तिसरं म्हणजे पराक्रम आणि महत्वाचं म्हणजे मेधाविता. आपल्यामध्ये पुढले अनुसंधान करण्याची एक तेजस्विता किंवा ती मेधा असली पाहिजे. तर ह्या 4 गुणांच्या आधारे, म्हणजे तसं अशा गुणांची आपण एक यादी करायला गेलो तर अजूनही त्याच्यामध्ये त्याग असेल, संतोष असेल, बंधुभाव असेल, असं बरंच येतील. पण हे 4 माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे आहेत: सत्य, ज्ञान, मेधा आणि पराक्रम. आणि म्हणूनच आपली जी प्रार्थना आहे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय, तर ह्या 4 निकषांवर भारत कुठे आहे? कारण ही मूल्य ज्या समाजात असतील तोच समाज टिकून राहू शकतो. ही मूल्य ज्या समाजात नसतील तो समाज आज न उद्या त्याचं, म्हणजे ज्याला आपण डिसइंटिग्रेशन म्हणतो, ते नक्की होणार असतं. त्यामुळे इथे भारत कुठे टिकून आहे? निकषांची यादी करायला बघितले तर आपला देश इतका मोठा आहे, इतका विविध आहे की कित्येक प्रकारचे निकष असू शकतात. वुमन एम्पॉवरमेंट, नेमकं कशा दिशेने आपली वुमन एम्पॉवरमेंट चाललेली आहे? म्हणजे स्त्रिया सशक्त होतील, समाजामध्ये कंट्रीब्युशन करतील का त्या फक्त एका वेगळ्या पद्धतीच्या सेक्सुअलिटीकडेच फक्त राहणार आहेत आणि त्याच्या पलीकडे काहीच बघू शकणार नाहीत? असा जेव्हा आपल्या समोर आज
OTTच्यामुळे आपल्या डोळ्यासमोर हा एक प्रश्न एक निर्माण होतो. ड्रग ॲडिक्शन ह्याच्यामुळे आपली आंतरिक सुरक्षा सुद्धा धोक्यात येते. तर हे सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत. मी म्हटलं तसं प्रत्येकाचं जसा जसा अनुभव असतो तसतसे त्यांच्या दृष्टीने ते प्रश्न महत्त्वाचे असतात, ते निकष महत्त्वाचे असतात आणि अशा सगळ्या निकषांचं आपण संकलन करण्याचा हा आपला संकल्प आहे. त्यामुळे मी माझ्या मनातले 2 निकष सांगितले. एक म्हणजे आपला समाज आदर्श होण्याच्या दृष्टीने आणि एक आपला समाज समर्थ होण्याच्या दृष्टीने. मॅडम तुम्ही एक छान त्याच्यामध्ये तुम्ही मुद्दे मांडलेत की आजच्या खरंच तरुणाईला विचार करायला लावणारे आणि आजच्या फक्त तरुणांनाच नाही तर सगळ्याच एकूण समाजाला विचार करणारे जे प्रश्न आहेत, ते पडलेले प्रश्न आहेत, मुळात ते पडलेले प्रश्न पडायला हवेत. हे प्रश्न जे आहेत त्यांच्यावरती विचार होणं खरंच गरजेचं आहे. हे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि ह्याच्याबद्दल आता विचार मंथन नक्की सुरू होईल हा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर. तर मी या आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही आम्हाला इतकी विस्तृत माहिती दिली आणि या स्पर्धेच्या उद्देशाबद्दल इतकी विस्तृत माहिती दिली, या सगळ्या ह्याच्याबद्दल आम्हाला सगळ्या निकषांबद्दल, त्याच्या सगळ्या संदर्भ सूचीबद्दल, या सगळ्याबद्दल आम्हाला इतकी विस्तृत माहिती दिली आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्यासाठी वेळ काढला, याच्याबद्दल संपूर्ण हिंदुस्थान पोस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संपूर्ण परिवारातर्फे मी आपलं मनःपूर्वक आभार मानतो. ठीक आहे हर्षद, फार खूप खूप धन्यवाद हिंदुस्थान पोस्टचे आणि तुझे वैयक्तिक पण.